आज आपण हिवाळा स्पेशल बहुगुणी पौष्टिक हळीवचे लाडू बनवलेले आहेत। हळीवची खीर आपण अगोदरच बनवलेली आहे। आज आपण हळीवचे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत। बाळंतीणबाईला हे लाडू आवश्यक दिले जातात। कंबरदुखी, सांधेदुखी, केस गळतीवर आणि रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे। हे बहुगुणी आणि पौष्टिक लाडू आपणही खाल्ले पाहिजे। हळीव ही उष्ण असते। हिवाळ्यामध्ये हळीवचे आपण सेवन करू शकतो। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण लाडू बनवायला सुरुवात करू। तर लाडू बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण 100 ग्रॅम हळीव घेतलेली आहे। त्यामध्ये नारळाचं पाणी घालायचं आहे। नारळ फोडल्यावर आज जे पाणी असतं ते आपण इथे वापरलेलं आहे। नारळाचं पाणी नसेल तर साधं पाणी वापरलं तरी चालेल आणि हळीव भिजत ठेवायची आहे अर्धा तासाकरता। तर ह्या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे। हळीव छान फुललेली आहे। चला मग तर लाडू बनवायला घेऊ। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूयात, भिजवलेली हळीव घालूयात आणि 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घेऊ। या ठिकाणी आपण किसलेला एक नारळ घातलेला आहे। साधारण 100 ग्रॅम नारळाचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे। नारळ ही आपण 4 ते 5 मिनिटाकरता छान परतवून घेऊ। नारळ परतवून झालेला आहे। 180 ग्रॅम गूळ घातलेला आहे। गूळ विरघळेपर्यंत छान परतवून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गूळ विरघळलेला आहे आणि लाडू करता लागणारं मिश्रण हे तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड व्हायची वाट बघूयात। या ठिकाणी मिश्रण थंड झालेलं आहे। हळीवचे लाडू हे असेच मऊसूद असतात। अगदी इझिली लाडू बांधले जातात। हे लाडू आपण छोटे छोटेच बनवणार आहोत। अशा सोप्या प्रकारे आपले बहुगुणी पौष्टिक हळीवचे लाडू हे तयार आहेत। तुम्ही लाडू करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।